राधे राधे. आज आहे क्लासचा दिवस 9वा आणि आज आपण शिकणार आहोत फ्लोरल मेहंदी डिझाईन कसं ड्रॉ करायचं. सुरुवात करूयात स्पायरलपासून. त्यानंतर एक नॉर्थन साईडला मी एम पेटल डिझाईन केलेली आहे, बट ती सेपरेट आहे. स्कॅलपला जॉईन करून तुम्हाला ही पेटल ड्रॉ करायची नाही आहे. सेकंड लेअर जी असेल आपली, ती सेकंड लेअर पण 2 पेटलच्या मध्ये आपण ड्रॉ करणार आहोत. असं रँडमली तुम्हाला ड्रॉ करायचं आहे, याचा कोणताही सिक्वेन्स नाही आहे. फक्त लेअर्स घेताना त्या एमच असल्या पाहिजेत, ही एकच कंडिशन असणार आहे. फ्लोरल मेहंदी डिझाईन कुठे आणि कशी ड्रॉ करायची, त्याचे चार्जेस किती घेतले जातात, या सगळ्या गोष्टींचं नॉलेज तुम्हाला मिळणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला हा लेक्चर संपूर्ण बघावा लागेल. फक्त बघूनच चालणार नाही, तर कृती देखील करावी लागेल. आणि आय होप सो आपले डेली बेसिसवरती येणारे लेक्चर्स तुम्ही रेग्युलर अटेंड करतायत. आतील पेटल्स ड्रॉ केल्यानंतर आउटर साईडला मी लीफ पेटल्स ड्रॉ करून पूर्ण फ्लोरल हा कवर केलेला आहे. फ्लोरल मेहंदी डिझाईन, मग त्या डिझाईनमध्ये काय काय असायला हवं. एक जो मोठा फ्लोरल आपण ड्रॉ केलेला आहे त्याला आपण फर्स्ट प्रायोरिटी देऊन आणि त्याला जास्त इम्पॉर्टन्स देऊन अदर गोष्टी ज्या असतील जसं की मिनी फ्लोरल, लीव्स आणि वाईन्स, ह्या गोष्टींना आपण ॲज कम्पेअर टू कमी इम्पॉर्टन्स देणार आहोत. फ्लोरल मेहंदी डिझाईन काढताना कोणकोणत्या गोष्टींचा वापर होतो. फ्लोरल म्हणजेच तुम्हाला एक मेन आणि बाकी इतर सब फ्लोरल्स डिझाईन करायचे आहेत, जे की मी आत्ता करते. सेकंड थिंग्स तुम्हाला लीफ डिझाईन करायचे आहेत. थर्ड थिंग तुम्हाला डॉटेड लाईन, जी मी आत्ता ड्रॉ केलेली आहे तशी डिझाईन करायची आहे. फोर्थ तुम्हाला पिकॉक डिझाईन करायचा आहे. मग तो बेसिक असू दे किंवा मग थोडंसं ॲडव्हान्स असू दे. जास्त ॲडव्हान्स नाही सजेस्ट करत आहे इथे किंवा गाईड करत आहे, बिकॉज आपण ब्रायडलमध्ये नाही जाणार आहोत. आपण बेसिक गोष्टी क्लिअर करतो आहे की बेसिक फ्लोरल डिझाईन्स कशी काढली गेली पाहिजे. पिकॉक्सचे जो स्ट्रक्चर असतो किंवा जो फॉर्म्युला असतो तो एक लेफ्ट आणि दुसरा राईट असतो. दॅट्स वाय आय एम टेकिंग फर्स्ट लेफ्ट साईड, सेकंड प्रायोरिटी राईट साईड. जसे की अगोदरचे देखील तुम्ही लेक्चर जर माझे अटेंड केले असतील तर त्यामध्ये अरेबिक डिझाईन्स रिगार्डिंग मी काही किंवा मग बेसिक पिकॉक्स रिगार्डिंग मी रूल्स सांगितले होते. ते रूल्स आपण इथे फॉलो करतो की फर्स्ट लेफ्ट, सेकंड राईट, ह्या सिक्वेन्समध्ये जर तुम्ही पुढे कंटिन्यू करताय ही डिझाईन, तर ही डिझाईन फ्लोरल अरेबिक डिझाईन म्हणून देखील प्रोनाऊन्स केली जाईल किंवा फ्लोरल इंडियन डिझाईन म्हणून तुम्ही त्याला प्रोनाऊन्स करू शकता. फक्त अरेबिक आणि इंडियनमध्ये असेल ती भरलेली डिझाईन. पूर्ण हातावरती तुम्हाला ह्या सिक्वेन्समध्ये डिझाईन्स ड्रॉ करत यायचं आहे. आणि अरेबिक म्हणत असाल तर अरेबिकमध्ये आपण जस्ट 2 ते 3 फिंगर इतकी पट्टी ड्रॉ करतो. लेफ्ट अँड राईट साईडला पिकॉक ड्रॉ केल्यानंतर त्याच्या नेक्स्ट मी वाईन्सला इम्पॉर्टंट दिलेलं आहे. एनी काइंड ऑफ शेप तुम्ही ते डिझाईन करू शकता. फ्लोरल डिझाईन करण्यामागे 5वा इम्पॉर्टंट घटक असेल तो म्हणजे एनी काइंड ऑफ शेप. मग तो सर्कल असू द्यात, तो ट्रायंगल असू द्यात, तो स्क्वेअर असू द्यात किंवा तो रेक्टँगलर असू द्यात. दॅन अगेन जो आपला मेन फंडा आहे की फ्लोरल आहे तर नावात आपल्याला फुलं भरभरून टाकायची आहेत, अशी फुलं आपण काढतो आहे. आणि असे मिनी फ्लोरल्स, त्यानंतर बिग फ्लोरल्सला तुम्ही जेव्हा इम्पॉर्टन्स देत आहे तेव्हा ते 20% जे असतील, तो रेशिओ जो आहे फ्लोरल मेहंदी डिझाईनमध्ये रेशिओ कसा घ्यायचा. ज्या काही अदर गोष्टी असतील त्यांना 70 ते 80% इम्पॉर्टन्स द्यायचं आणि 20% इम्पॉर्टन्स जे मेन फ्लोरल असतील ते असायला हवेत. पण 20% इम्पॉर्टन्स देताना ते हायलाईट कसे होतील आणि ते जास्तीत जास्त एरिया कसा ऑक्युपाईड करतील, या गोष्टींकडे तुमचा दृष्टिकोन असायला हवा. काढलेल्या फ्लोरल अरेबिक जर आपण कन्सिडर करतो आहे तर त्यानुसार मी पिकॉकच्या आतमध्ये शेडिंग ड्रॉ करते आहे. सेम विथ लेफ्ट अँड राईट साईड. अँड इनसाइड दी पिकॉक मी डॉट्स डिझाईन करते. सिंगल डॉट दिला तरी चालेल किंवा 3 डॉट्समध्ये तुम्ही पूर्ण पिकॉक कवरअप करू शकता. आता हे काढायचं कुठं, तर ज्या लोकांना फ्लोरल अरेबिक डिझाईन खूप आवडते
तेही काढू शकतात. ट्रेडिशनल डिझाईन्समध्ये देखील तुम्ही खूप सुंदर पद्धतीने कस्टमाइज करून ही डिझाईन तुमच्या तळ हातावरती जरी ॲज इट इज काढत आहात किंवा करायचा प्लॅन असेल तरी देखील तुम्ही ही इझिली काढू शकता. मी जसे दाखवलेलं आहे त्याचप्रमाणे जरी तुम्ही काढले तरी पण तुमची डिझाईन खूप सुंदर दिसणार आहे. क्रिएशन खूप सुंदर असणार आहे. फर्स्ट टाईम काढलेला फ्लोरल जो आहे तो आपण सराउंडिंगला शेडिंग देऊन इनर साईडला ज्या पेटल्स आपण सेपरेटली ड्रॉ केल्यात त्या पेटल्स आपण बोल्ड करणार आहोत. राहिलेल्या ज्या काही गोष्टी असतात जसं की बोल्ड करणं किंवा ओव्हर रायटिंग करणं किंवा कुठे डॉट्स देणं, ह्या गोष्टी तुम्ही आफ्टर लेआउट पण डिझाईन करू शकता. जसं की आत्ताच आपल्या 10 दिवसाच्या क्लासेसमध्ये मी वारंवार सांगते की लेआउटला फर्स्ट प्रायोरिटी द्या आणि सेकंड प्रायोरिटी तुमची जे असेल ते इनसाईड फिलिंग जे असेल, मग ते काही असू दे, शेडिंग असू दे किंवा ग्रेड्स असू देत किंवा फिलअप्स असू देत, ह्या सगळ्या गोष्टींना दिली गेली पाहिजे. अकॉर्डिंग टू दॅट पॉईंट आपण इनर फिलअप्सला सेकंड प्रायोरिटी दिलेली आहे आणि फर्स्ट प्रायोरिटी आपण फ्लोरलच्या डायग्रामला किंवा फ्लोरलच्या लेआउटला इथे दिलेली आहे. खूप साऱ्या गोष्टी, खूप लहान लहान गोष्टी असतात ज्या शिकण्यासारख्या असतात आणि तुम्हाला त्या खूप सुंदर पद्धतीने शिकवण्याचा माझा प्रयत्न आहे. आय होप तुम्ही पण खूप सुंदर पद्धतीने करताय. 2026 असंच वाया जाऊ न देता तुम्ही एक चांगले मेहंदी आर्टिस्ट डेफिनेटली होऊ शकता जर तुम्ही आपले रेग्युलर बेसिसवरती येणारे जे क्लासेस असतील ते क्लासेस तुम्ही हे क्लासेस इवन फ्री ऑफ कॉस्ट आहेत. कुठलीही कॉस्ट तुम्हाला पे करायची नाही आहे. फक्त जी म्हण आहे की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, त्या अकॉर्डिंग जर तुम्ही काम करताय तर वेल डन. खूप सुंदर पद्धतीने तुम्ही तुमचं क्रिएशन्स आणि तुम्ही एक चांगले आर्टिस्ट नक्कीच होऊ शकता. सेम फ्लोरल मी इथे दुसऱ्यांदा देखील डिझाईन केलेला आहे आणि सराउंडिंगला मी लीफ पेटल ॲड करत आहे आणि इथे आपण ही डिझाईन स्टॉप करणार आहोत. पण मग ही एवढीच का? जरी तुम्ही ही एवढीच डिझाईन जर तुमच्या किंवा कोणाच्याही जरी पामवरती काढली तरी ही सफिशियंट आहे. याने पूर्ण एक फ्लोरल मेहंदी डिझाईन कंप्लीट होती आहे तुमची. एक फ्लोरल अरेबिक डिझाईन म्हणा किंवा फ्लोरल मेहंदी डिझाईन म्हणा, ती डिझाईन इकडे कंप्लीट होते आहे. सो नक्की तुम्ही हातावरती ही डिझाईन ट्राय करा, तुम्हाला आवडणार. आजच्या लेक्चर जर खरंच खूप इम्पॉर्टंट वाटलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की सांगा. डाऊट्स असतील तर नक्की सॉल्व करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जाईल. चार्जेस कसे घ्यायचे जर हा प्रश्न असेल तर सुरुवातीला चार्जेस पर हँड प्रमाणे 100 रुपीज केले जातात की फ्रंट काढला की फक्त 100 आणि जर तुम्ही बँगल लेंथ बोथ अँड बोथ साईड किंवा ब्रिस्ट म्हणजे मनगटा एवढी मेहंदी जरी काढणार तरी 300 ते 400 रुपये तुम्हाला इझिली मिळून जातात. इन्व्हेस्टमेंट तुमची एवढीच आहे की तुम्हाला तुमचा टाईम इन्व्हेस्ट करायचा आहे आणि च्या वेळेस पण आपण टाईम इन्व्हेस्ट करतो, शिकताना देखील आपण टाईम इन्व्हेस्ट करतो. जर वेळेला महत्त्व दिलं तर नक्कीच येणारी वेळ ही तुमची असेल. आय होप सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित कळत असतील आणि जरी काही नाही कळालं तरी बिनधास्तपणे कमेंट बॉक्समध्ये क्वेश्चन सॉल्व करून घ्या.